सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीपूर्वीच आचारसंहिता, विश्वासघातामुळे जरांगे कडाडले. नमस्कार मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे. चला तर बघू नवीन काय विशेष. राज्य सरकारने आचारसंहिता लागू करण्यापूर्वी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करून मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याचा निर्णय घेणे आवश्यक होते. परंतु सरकारने विश्वासघात करून धोका दिला आहे. त्यामुळे पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी रविवारी दिनांक 24 आंतरवाली सराटीत बैठक आयोजित केल्याची माहिती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज दिनांक 17 आंतरवाली सराटीत दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते पुढे म्हणाले की या बैठकीला राज्यभरातील उपोषणकर्ते, सभांचे आयोजक, आंदोलनकर्ते, वकील, अभ्यासक, साखळी उपोषणकर्ते आणि मराठा सेवक उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत 5 विषयांवर चर्चा केली जाणार आहे. एक निर्णय, एक विचार, एक मत ठरवण्यात येणार आहे. आता मराठा राजकीय सुपडा साफ केल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला. आंतरवाली सराटीसह राज्यभरातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी सरकारने वेळोवेळी आश्वासन दिले, परंतु शब्द पाळला नाही. उलट खोटे गुन्हे दाखल करण्याचे काम गृहमंत्र्यांनी सुरू केले आहे, असा निशाणा त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता साधला. सध्या आंतरवाली सराटीच्या लोकांवर दबाव टाकणे सुरू आहे. आंतरवालीतील लोकांना बीड जिल्ह्यातील जाळपोळीच्या घटनेत चौकशीसाठी तेथील पोलीस अधीक्षक बोलावतात. त्या घटनेशी यांचा काय संबंध, असा सवाल करून आंदोलनाचे मुख्य केंद्र तुम्हाला बंद पाडायचे आहे का? अशीच नवनवीन माहिती मिळवण्याकामी कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावे ही नम्र विनंती. धन्यवाद.